कथा नाजूक नात्याचा बंध. शहरातील एका शांत वस्तीत 22 वर्षांचा विक्रम राहत होता. अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकणारा विक्रम आपल्या फिटनेसबद्दल खूप जागरूक होता. रोज संध्याकाळी तो जिममध्ये तासनतास घाम गाळायचा, त्याच्या मसल्सवर मेहनत करायचा आणि पौष्टिक आहार घ्यायचा. त्याचे वडील राजेश ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सांभाळायचे, त्यामुळे ते बहुतेक वेळ बाहेरगावी असायचे. विक्रमची आई अनिता गृहिणी होती आणि तिच्या मैत्रिणींसोबत धार्मिक यात्रांना जाण्याचा छंद होता. एक दिवस विक्रमच्या काकू ममता त्यांच्या पती सुनील यांच्यासोबत शहरात आल्या. सुनील कामानिमित्त आले होते, पण ममता वैद्यकीय उपचारांसाठी 15 दिवस शहरात थांबणार होत्या. ममता वयाने 30च्या आसपास होत्या, गोऱ्यापान, आकर्षक आणि सौम्य स्वभावाच्या. त्या 4 वर्षांनंतर प्रथमच विक्रमच्या घरी आल्या होत्या. सुनील आणि ममता यांचं लग्न होऊन 4 वर्ष झाली होती, पण त्यांना अजून मूल झालं नव्हतं. सुनीलने रात्रीचे जेवण झाल्यावर गावी परतण्याचा निर्णय घेतला, पण ममता विक्रमच्या घरीच राहिल्या. दुसऱ्या दिवशी अनिता तिच्या मैत्रिणींसोबत 10 दिवसांच्या मंदिर दर्शनासाठी निघाली. राजेशही व्यवसायाच्या कामासाठी बाहेरगावी गेले. आता घरी फक्त विक्रम आणि ममता होते. ममता घरातील सर्व कामे सांभाळायच्या, सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि विक्रमच्या जिम नंतरच्या आहाराची तयारी करायच्या. त्या विक्रमच्या व्यायामाच्या वेळापत्रकाची नोंद ठेवायच्या आणि त्याच्यासाठी प्रोटीन शेक, उकडलेली अंडी आणि वाफवलेली कडधान्य तयार करायच्या. विक्रमला त्यांची ही काळजी आवडायची. ममताच्या हातचं जेवण आणि तिच्या स्मितहास्यामुळे घरात एक वेगळीच ऊब रंगली होती. पहिल्या 2-3 दिवसांत सर्व काही ठीक चाललं होतं. ममता सकाळी लवकर उठायच्या, स्वयंपाक करायच्या आणि विक्रमच्या गरजा पूर्ण करायच्या. एकदा संध्याकाळी विक्रम जिममधून परतला तेव्हा त्याला ममता किचनमधून त्याच्यासाठी प्रोटीन शेक घेऊन बाहेर येताना दिसल्या. त्या साडी नेसलेल्या, पण त्या साडीच्या पल्लूतून त्यांचं सौंदर्य खुलून दिसत होतं. त्या म्हणाल्या, विक्रम, मी तुझी खोली साफ करताना तुझे डाएट चार्ट पाहिलं. तुझ्या मेहनतीचं कौतुक वाटतं. विक्रमने हसत हसत त्यांना मिठी मारली आणि म्हणाला, ममता, तू तर माझी डाएट कोच झालीस. त्या गालातल्या गालात हसल्या, पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, जी विक्रमच्या लक्षात आली नाही. एका रात्री आकाशात वीज कडकडली आणि जोरदार पाऊस सुरू झाला. ममता घाबरून विक्रमच्या खोलीत धावत आल्या. त्या त्याच्या जवळ बसल्या आणि म्हणाल्या, विक्रम, मला एकटं झोपायची सवय नाही. हा गडगडाट ऐकून भीती वाटते. विक्रमने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ममता त्याच्याजवळ सरकल्या. त्यांनी त्याचा हात हातात घेतला आणि त्याच्या बायसेप्सवर हात फिरवत म्हणाल्या, तुझी ही मेहनत, किती ताकद आहे तुझ्यात. विक्रमला थोडं अजीब वाटलं, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. ममताच्या स्पर्शात एक वेगळीच ऊब होती, जी त्याला अस्वस्थ करत होती. त्याने हळूच त्यांना बाजूला केलं आणि म्हणाला, ममता, तू तुझ्या खोलीत जा. मी आहे ना, काही होणार नाही. दुसऱ्या रात्री पुन्हा असंच झालं. ममता विक्रमच्या खोलीत आल्या. यावेळी त्यांनी अनिताचा एक ढगळ शर्ट घातला होता, जो त्यांच्या अंगावर थोडा घट्ट दिसत होता. त्यांनी मेकअपही केला होता आणि त्यांचा चेहरा चंद्रासारखा चमकत होता. त्या म्हणाल्या, विक्रम, मला आज झोप येत नाही. तुझ्याशी गप्पा मारायच्या आहेत. विक्रमने विचारलं, ममता, तुझी उपचाराची प्रक्रिया कशी आहे. त्या रडवेल्या आवाजात म्हणाल्या, बाळ होण्यासाठी उपचार घेते आहे, पण सासरच्या लोकांचा दबाव आहे. मला भीती वाटते. बोलता बोलता त्या विक्रमच्या जवळ सरकल्या आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्यांचा स्पर्श इतका जवळचा होता की विक्रमचा श्वास थांबला. त्याने स्वतःला सावरलं आणि म्हणाला, ममता, तू घाबरू नको, मी आहे ना. पण ममताच्या वागण्यात बदल होत होता. त्या रात्री ममता विक्रमच्या खोलीत झोपल्या आणि झोपेत त्यांनी त्याचा हात पकडला. त्यांचा हात विक्रमच्या छातीवरून फिरत होता आणि त्याला अस्वस्थ वाटत होतं. त्याने त्यांचा हात झटकला आणि बेडवरून उठून जमिनीवर अंथरून टाकलं. त्या रात्री त्याला झोप लागली नाही. ममताचं सौंदर्य आणि तिचा जवळचा स्पर्श त्याच्या मनात नको त्या विचारांना जन्म देत होता, पण त्याने स्वतःला सावरलं. तो म्हणाला, ही माझी काकू आहे, हे चुकीचं आहे. काही दिवसांनी ममता पुन्हा अंघोळीच्या खोलीतून ओरडल्या, विक्रम, गिझर लीक झालाय, लवकर ये. विक्रम धावत गेला, पण बाथरूममध्ये काहीच नव्हतं. ममता एका टॉवेलमध्ये उभ्या होत्या. त्यांचं शरीर जवळजवळ उघडं होतं. त्या म्हणाल्या, विक्रम, मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे. मला गरोदर व्हायचं आहे, जेणेकरून सासरच्या टोमण्यांपासून सुटका मिळेल. विक्रमने डोळे बंद केले आणि म्हणाला, ममता, हे चुकीचं आहे. तू असं का वागतेस. त्या रडत म्हणाल्या, 2 वर्षांपासून उपचार घेते आहे, पण समस्या सुनीलमध्ये आहे, जी सासू आणि सुनील मान्य करत नाहीत. मला वांझपणाचा दोष सहन करावा लागतो. विक्रमने त्यांना शांत केलं आणि वचन दिलं की तू अनिताला सांगेल, पण त्यांचं चुकीचं वागणं लपवेल. त्याने ममताला समजावलं, तुला असं कोणाशीही जवळीक साधायची गरज नाही. मी आईला सांगतो आणि सगळं नीट होईल. ममता रडत त्याला मिठी मारत म्हणाली, विक्रम, तू मला समजून घेतलंस. मला फक्त आधार हवा आहे.
तिच्या मिठीतून एक वेगळीच उष्णता जाणवत होती, पण विक्रमने स्वतःला सावरलं आणि तिला बाजूला केलं. काही दिवसांनी अनिता परतली. विक्रमने तिला सगळं सांगितलं, ममताच्या उपचारांपासून सासरच्या दबावापर्यंत. अनिताने सुनील आणि त्यांच्या आईला बोलावलं. डॉक्टरांकडे तपासणी झाली आणि समजलं की खरी समस्या सुनीलमध्ये आहे. सासूने ममताची माफी मागितली आणि सुनीलनेही आपली चूक मान्य केली. ममताला योग्य उपचार आणि आधार मिळाला. विक्रमच्या संयमाने आणि समजूतदारपणाने कुटुंब एकत्र आलं आणि ममताला तिच्या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी लाईफ मराठी हब या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.